फॉरेक्स आणि क्रिप्टो ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? ही ट्रेडिंग कशी केली जाते? फॉरेक्स आणि क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये नक्की पैसा किती आणि तो कसा कमवला जातो? नमस्कार, माझं नाव आहे सुशील आरडे. मी मागच्या 6 वर्षापासून ट्रेडिंग करतो आणि ट्रेडिंग शिकवतोही. कंप्लीट ट्रेडिंग शिकण्यासाठी आणि माझ्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करण्यासाठी, ते पण मराठीमध्ये आणि बिलकुल फ्री, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज फॉरेक्स. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नक्की काय? तर फॉरेन प्लस एक्सचेंज म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग. एका देशाची करन्सी विकत घेणे आणि दुसऱ्या देशाची करन्सी विकणे याला म्हणतात फॉरेन एक्सचेंज. फॉर एक्झाम्पल, आपण INR विकत घेतोय आणि डॉलर विकतोय, किंवा डॉलर विकत घेतोय आणि INR विकतोय. या कॉन्सेप्टला म्हणतात फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज इज इक्वल टू फॉरेक्स ट्रेडिंग. तर या फॉरेन एक्सचेंजची सुरुवात कधी झाली होती? 1944 मध्ये ब्रिटन वूड ॲग्रीमेंट लंडन मध्ये झाली होती. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये 180 प्लस देश इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये पण काही टॉपचे 5 देश इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये आहे युनायटेड किंगडम आहे, त्यानंतर युनायटेड स्टेट आहे, त्यानंतर सिंगापूर आहे, हाँगकाँग आहे, जपान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फॉरेक्स मार्केटला नेमकं कंट्रोल कोण करतं? तर फॉरेक्स मार्केटला जसं स्टॉक मार्केटला सेबी कंट्रोल करते, तसं फॉरेक्स मार्केटला कुणीही एक सिंगल पर्सन किंवा सिंगल इन्स्टिट्यूट कंट्रोल करत नाही. फॉरेक्स मार्केट हे कम्प्लीट OTC, ओव्हर द काउंटर मार्केट आहे. याचं जगामध्ये कुठेही हेड ऑफिस नाही. पण फॉरेक्स मार्केट हेवीली इन्फ्लुएन्स होतं सेंट्रल बँक, इन्स्टिट्यूट, लार्ज फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि मार्केट सेंटिमेंट्समुळे. आता अनेकांना पडणारा एक मोठा प्रश्न, फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये नेमकी लिगल आहे की इलिगल आहे? तर फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये लिगलही नाही, इलिगलही नाही. यावरती कुठलाही स्पेसिफिक एकही कायदा बनलेला नाही. पण फॉरेक्स ट्रेडिंग अंडर फेमा ऍक्ट मध्ये आहे. तुम्ही जर नॉन INR पेअर सोबत जर फॉरेक्स मध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही कम्प्लिटली इलिगल ट्रेडिंग करताय. तुमच्यासोबत जर इंडियामध्ये काय ब्रोकरनी फ्रॉड केले, तुमचे विड्रॉल अडकले, तर यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. तर हा इंडियामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगला घेऊन एक कन्सर्न मोठा प्रॉब्लेम आहे. तर फेमा ऍक्ट म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्यावरती एक आपण सेपरेट इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. फॉरेक्स मार्केटचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. का एवढे सारे लोक फॉरेक्स ट्रेडिंग करतात? तर त्याचे काही की पॉईंट आहेत. फॉरेक्स ट्रेडिंग हे जगातले सर्वात मोठे मार्केट आहे. त्याचा 24 तासाचाच व्हॉल्यूम आहे $9.6 ट्रिलियन 2025 चा जो डेटा आला होता त्या अकॉर्डिंग. दुसरा पॉईंट आहे 24/5 ओपन. 24 तास, आठवड्यामध्ये 5 दिवस मार्केट चालू असतं. तर तुम्ही जॉबला असाल, तुम्ही दुसरा काय साईड बिझनेस करत असाल, तर तुम्ही ओव्हर टाइम मध्ये ते करू शकता. तिसरा पॉईंट आहे लिव्हरेज. फॉरेक्स ब्रोकर हे हायली लिव्हरेज प्रोव्हाइड करतात. म्हणजे जसं स्टॉक मार्केटमध्ये 1:5x पर्यंत लिव्हरेज भेटतं, तसं फॉरेक्स मध्ये 1:100, 500, 1000, 2000, काय ब्रोकर तर अनलिमिटेड पर्यंत लिव्हरेज प्रोव्हाइड करतात. असे काही की पॉईंट आहेत फॉरेक्सचे, म्हणून फॉरेक्स ट्रेडिंग जास्त लोक करतात. तर फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी एका बिगिनर ट्रेडरला नेमके फंड किती लागतात? तर तुम्ही $50, $100, $200 पासून पण ट्रेड करू शकता. त्याबरोबर दुसरा एक ऑप्शन आहे, तुम्ही फंडेड अकाउंटही परचेस करू शकता. आता फंडेड अकाउंट तर तुम्ही $20-30 मध्ये $5000 पर्यंत तुम्ही फंडेड अकाउंट परचेस करू शकता. किंवा मग तुम्ही प्रॅक्टिसेससाठी डेमो अकाउंटही यूज करू शकता. हा एक फॉरेक्सचा लय मोठा ऍडव्हान्टेज आहे की डेमो अकाउंट तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग प्रमाणेच वर्क करतात. आता तुम्ही म्हणाल एखाद्या बिगिनरला ही ट्रेडिंग कम्प्लीट शिकण्यासाठी टाइम किती लागतो? तर एव्हरेज डेटा जर पाहिला तर 3 ते 6 महिने लागतात. पण ते पण तुमच्या लर्निंग स्किल वरती डिपेंड आहे. काही लोकांना 1 वर्ष पण लागतं ज्यांचे लर्निंग स्किल स्लो आहे. तर साधारण एव्हरेजली 6 महिने कन्सिडर करू शकतो आपण. 6 महिन्यामध्ये तुम्ही कम्प्लीट ट्रेडिंग शिकू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या ट्रेडर मित्रांना किंवा ज्यांना ट्रेडिंग शिकायची त्यांना शेअर करायला विसरू नका.